तर हाय हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे परीची दुनिया. आणि माझ्या दुनियेत तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्हा सगळ्यांना माझ्या परिवाराकडून आणि माझ्याकडून नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचं नवीन येणारं वर्ष सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं, बस हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तुमचं आवरलं आहे का सगळं? माझं तर चालू आहे बघा, कामं चालू आहेत, कामं संपतच नाहीत. माझा बाबू हाय कर. तर आत्ताच फायनली माझे कामं आवरलेत आणि मला आला होता फोन माझ्या भावाचा. तर मम्मीकडे जायचं आहे मला. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. दाखवते मी तुम्हाला. मी रांगोळी पण बाहेर बघा किती छान काढली आहे, तुम्हाला माझी रांगोळी दाखवते. तर कशी आपली रांगोळी नक्की कमेंट करून सांगा, कशी काढली रांगोळी. तर आपले सगळं कामं वगैरे, फरच्या वगैरे कामं आवरून सगळं बसली. बाबू पडशील. आणि इथे बाबू करतोय जेवण. इथे बाबूला जेवायला दिलं आहे. तर तुम्ही ब्लॉग बघत राहा कंटिन्यू. मी तुम्हाला पुढचं पण दाखवते. बाय. आणि हे बघा, मी साडी घातली आहे, साधी सिंपलच घातली कारण गरम खूप होतोय. सो त्यामुळं मी साधी साडी एकदम हलकी फुलकी वेअर केलेली आहे. कशी दिसते मला नक्की सांगा. तुम्हाला दिसते का? थांबा, हे बघा. तर कशी दिसते मला नक्की कमेंट करून सांगा. तर तुम्ही बघू शकता गाईस, हे आहेत तांदळाचे पापड. तर हे बघा कुरडया, ह्या कुरडया आहे खाली आणि पापड. आता काढायचे आपल्याला भजे. इकडे मी मस्त असे गरम गरम भजे पण काढून घेतले. तुम्ही बघू शकता. मी मम्मीच्या इथे जाऊन हे सगळं मी केलं आणि त्याच्यासाठी पण. तर हाय हॅलो गाईस, या जेवण करायला बघा, पुरणपोळी, भजी, भात, पापड आणि इकडे आमटी. ही बघा काळ्या मसाल्याची आमटी. तर या सगळे जेवायला. हा सगळा स्वयंपाक माझ्या मम्मीने बनवला आहे. तर मम्मीकडेच खायला आलेली मी. तर तुम्ही पण या. हॅलो गाईस, तुम्ही बघू शकता किती छान क्लायमेट आहे इव्हनिंगचं. म्हणजे रात्रीचे 7 वाजले. तुम्ही बघू शकता किती छान असं वाटतंय. आणि इकडे आम्ही करतोय सगळे मस्ती टेरेसला. तुम्ही बघू शकता. बाबू करतोय गाडीमध्ये एन्जॉय. आणि इकडे माझा भाऊ आहे, ती माझी भाऊजाई आहे, ती माझी छोटी बहीण आहे आणि हा माझ्या छोट्या बहिणीचे मिस्टर आहे वीर. तुम्ही बघू शकता अशी आमची फॅमिली आहे. आणि माझ्या भावाची मुलगी दाखवते तुम्हाला. हे बघा आमचं छोटंसं गोंडस बाळ. आणि हा बघा आमचा गोल्या. ही बघा माझी बहीण. हाय कर सोना. सो अशी आमची फॅमिली आहे. आम्ही आज 3 बहीण भाऊ आहोत. एक बहीण नाही आहे माझी इथे. गोलू हाय. हाय गोल्या. हाय. तर असं टेरेसला आलोय आम्ही. तुम्ही बघू शकता क्लायमेट किती छान आहे आणि वरती किती छान वाटतंय असं ढग. चलो. इथे तुम्ही बघू शकता गोल्या किती मज्जा करतोय गाडीमध्ये. त्याला एवढी मज्जा येत होती टेरेसला. एकदम छान थंड हवा सुटली होती आणि गाडीमध्ये असे सॉन्ग चालू होते. तर तो नाचतही होता आणि एन्जॉयही करत होता. त्याला खूप भारी वाटत होतं. इकडे आम्ही आवाज देत होतो त्याला फोटो काढण्यासाठी. इकडे बघ, इकडे बघ. बाबूही त्याला म्हणत होता, डान्स करून दाखवत होता, इकडे बघ, इकडे बघ. सो असं त्याचे फोटो काढणं चाललं होतं गाडीमध्ये बसून. आणि सगळे आज सोबत होतो. खूप छान वाटत होतं. सगळे आम्ही सोबत आलो होतो. तर
इथे ना माझ्या भावाच्या मुलीचे फोटो काढायचे होते. जग्गू, मी तिला जग्गू म्हणते. मी तिचं नाव जागृती ठेवलेलं आहे, पण मी तिला प्रेमाने जग्गू म्हणते. तर तिला ना गाडीमध्ये बसताच येत नव्हतं, तर सगळे तडजोड करत होते. कोणी लाईट पकडला होता, तर कोणी पाठीमागून काय लावत होतं, असं तिचे फोटो काढण्यासाठी. हे बघा, ही माझी भाऊजाई आहे. आणि मी इथं म्हटलं माझी भाऊजाई कमी आणि फ्रेंड जास्त आहे. तर इकडे बघा किती तडजोड करतायत फोटो शूट करण्यासाठी, तुम्ही बघू शकता. तिला नीट बसवणं, लाईट पकडणं, आणि तिघं हे करत होते तिला. शेवटी तिला बसवलं फायनली, पाठीमागून काही सपोर्ट दिला आणि बेल्ट वगैरे लावला गाडीतला आणि असं तिला बसवलं. आणि इतके छान फोटो आलेत ना तिचे, खूप छान छान फोटो काढलेत. पण नंतर ती खूप चिडचिड करायला लागली होती, नंतर नाही म्हणत होती ती. आणि असं केलं आम्ही, रात्र झाली होती तरी असं फोटोशूट केलं आम्ही लाईट वगैरे लावून. हे बघा, तुम्ही बघू शकता, एकाने लाईट पकडली, एक फोटो काढतोय, एक व्हिडिओ काढतोय, एक तिला आवाज देतोय. आणि लहान मुलांचा फोटो काढणं म्हणजे खूप कठीण, खूप आवाज द्यावा लागतात त्यांना. इकडे गोल्याचंच वेगळं चालू होतं, इकडे गोल्या बसला होता आणि माझ्या बाबूचं वेगळं चालू होतं त्याचं पण. असे सगळे मस्त धम्माल करत होते टेरेसला. बेल्ट आहे अक्काय, आहा बाबू बाबू, ए जग्गू, ए जग्गू, मच्छर आहे तिच्या डोक्यावर. मग इकडे ना बाबूचे आणि गोल्याचे पण फोटोशूट केला, म्हणजे फोनमध्येच काढले, आयफोनमध्ये. पण मग छान आले रात्रीचे फोटो नाही का. तर त्याचा पण फोटोशूट केले दोघांचे. ते बघा दोघांचं कसं चाललं होतं, दोघांना जागाच होत नव्हती गाडीमध्ये, लोटालाटी चालली होती दोघांची. आणि हे इथे बघू शकता तुम्ही, 2-4 फोटोसाठी मेहनत, किती जणांची मेहनत आहे बघा. ते तिघं, मी, 1-4. तिकडे आवाज दिले का इकडे बघायचे, इकडून आवाज दिला तिकडे बघायचे. एक जण लाईट पकडून आहे, एक जण फोन पकडून आहे. माझा भाव आवाज देत होता, पोज देणं चालू होतं त्यांच्या. आणि तो गोल्या गाडी खात होता. तुम्ही बघू शकता. असं फोटोशूट वगैरे केला आम्ही. थोडा वेळ टेरेसला थांबलो आणि मग लगेच खाली गेलो. असं जाम थकलो होतो ना आम्ही खूपच. आणि बाबूला प्यायचं होतं पाणी, तर बाबू म्हणत होता मम्मा मला खाली जायचं, खाली जायचं. मग त्याला ना घेऊन मी खाली गेली. तर आम्ही सर्व खाली आलो, पाणी वगैरे पिलं आणि मग सोनलनी बनवला मस्त चहा वगैरे घेतला. आणि इकडे बघा पिल्लू किती क्यूट आहे माझं, कसं खेळतंय. मस्त खेळते आता, ती बसायला लागली ना तर मस्त खेळती. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा. आणखी नवीन नवीन ब्लॉग टाकील मी. तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात की नाही. कोणी बघत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा मला. आणि बघा मी अशी दिसत होती, मी घातली होती आज ग्रीन कलरची साडी. सो मी आता माझ्या बहिणीच्या घरून निघेल घराकडे. ही भाऊजाई बाय बाय करत होती. आणि माझं पिल्लू बघा किती गोंडस आहे, कसं हसत होतं, खूप गोड आहे माझं जग्गू. चला तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.